बापूसाहेब नानासाहेब जगताप असतील, प्राचार्य संदीपजी जयकर सर, जांभवजी जगताप, काळूरामजी दिवार, त्याचप्रमाणे सारंगी महाराज, सुनीलजी बोरावते, सर्वच मंडळाचे सभासद या ठिकाणी उपस्थित, आपले मार्गदर्शक आणि संप्रदायामध्ये काम करणारे आदरणीय सकाळजी लांडगे, आदरणीय बापूसाहेब गिरणे, त्याचप्रमाणे हा रथ ज्यांनी बनवला ते वावळ सर या ठिकाणी उपस्थित, सागरजी जगताप, त्याचप्रमाणे बंधू काका या ठिकाणी उपस्थित, आणि ज्यांच्या संकल्पनेतून आणि आदरणीय शेख सर आणि त्यांचे सर्व या ठिकाणी उपस्थित विद्यार्थी, आपल्या सापकोण नगरीचे आरोग्य अधिकारी संजयजी चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित, संप्रदायामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने पाया रोवला आणि त्याचा प्रसार केला ते आदरणीय गोविटे गुरुजी, त्याचप्रमाणे आदरणीय भाऊ या ठिकाणी आहेत, आदरणीय महेशरावजी आहेत, नंदूबाप्पू आहेत, पूर्ण शिंदे आहेत, आदरणीय संतोषजी गिरणे आहेत, सौरभजी आहेत, महाजन शेठ आहेत, या ठिकाणी सर्व पत्रकार बंधू आहेत, संजयजी काटकर या ठिकाणी उपस्थित आहेत, आपल्या नगरीचे माजी उपनगराध्यक्ष संजयरावजी चव्हाण आहेत, गजरेसर या ठिकाणी आहेत, भाऊ आहेत, आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आदरणीय ललिताबाई क्षीरसागर या ठिकाणी उपस्थित आहेत, आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम खरं म्हणजे या ठिकाणी होतोय. आणि हा कार्यक्रम होत असताना खरं म्हणजे आदरणीय तात्या शिवरकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत करतो. आणि मी मुद्दामून या ठिकाणी आल्या बराच वेळ मोबाईल चालत होतो, कारण काल रात्रीपासून आहे ना ह्या कार्यक्रमाला योग्य आणि सुयोग्य असा अभंग, कारण आदरणीय तुकाराम महाराजांनी आपल्याला प्रॅक्टिकल जीवनामधील अभंग त्या ठिकाणी दिले, जे स्वतःच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाने घेतले पाहिजे. मग या ठिकाणी विद्यार्थी मित्र सगळेजण आहेत. तुकाराम विजेचं महत्व हे आहे, तुकाराम महाराजांचं महत्व हे आहे की आज जर्मनी सारख्या देशामध्ये, आज स्पेन सारख्या देशांमध्ये तुकाराम महाराजांच्या अभंगांवरती त्या ठिकाणी MBA चे अभ्यासक्रम आहेत, PhD त्या ठिकाणी केली जाते, आणि ती PhD ही बिझनेस मॅनेजमेंट आणि कंपनी मॅनेजमेंटसाठी शिक्षण मला वाटतं त्या ठिकाणी वापरली जाते एवढ्या मोठ्या प्रमाणावरती. आणि जगातल्या जवळपास 141 भाषांमध्ये तुकाराम महाराजांच्या गाथांचं ट्रान्सलेशन त्या ठिकाणी केलं गेलेलं आणि खूप मोठं आहे. आणि म्हणून मी ते खरं म्हणजे काल रात्रीपासून शोधतोय, जसा वेळ मिळाला तसं शोधत होतो, परंतु एक खूप चांगला तुकाराम महाराजांचा एक अभंग मला वाटतंय हा मुद्दामून मला हनुमान भजनी मंडळासाठी या ठिकाणी म्हणायचं आहे. त्यामुळे बरे झालिये अवघे सांगाती, बरे झालिये अवघे सांगाती, वाईट अंती कोणी नाही, बरे झाले अवघे सांगाती, वाईट अंती कोणी नाही, नोहे माता पिता नोहे कांतासूर, नोहे माता पिता नोहे कांतासूर, इतरांची मात काय सांगो, तुका म्हणे जन तू तोंडी सावध, तुका म्हणे जन तू तोंडी सावध, सापडे सहज तिकडे धरी. म्हणजे याचा अर्थ तर मला वाटतं एकदम सोप्या भाषेमध्ये तुकाराम महाराजांचं की सगळ्या व्यक्तीमध्ये शेवटच्या क्षणाला कोणीच नसते किंवा अडचणीच्या काळामध्ये कोणीच नसते, मग ते जन असत, परिवारातले सदस्य असत किंवा कोणी असत, परंतु आज खऱ्या अर्थाने माणसाच्या शेवट काळामध्ये सगळ्यात महत्वाची अडचण तीच असते. आणि ती अडचण बघून काही प्रसंगी काही परिवार तिथे आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे अंतिम म्हणजे आपली जी यात्रा असते ती चांगल्या प्रकारे करतो किंवा सगळे भावकीची लोक असतात. परंतु आज हनुमान भजनी मंडळाने खऱ्या अर्थाने सर्वसामान्य सर्वांनाच त्या ठिकाणी एकत्रितपणे केलं आणि हे नियोजन केलं. खरं म्हणजे काही लोकांना हे ऑड वाटेल की वैकुंठ रथ केलं, हे काय प्रचाराची गोष्ट, प्रचाराचा विषय नाहीये, आज गरज आहे आणि समाजाला खऱ्या अर्थाने गरज असणारी गोष्ट देणं हे सगळ्यात महत्वाचं असतं. आणि त्याचा निर्णय खरं म्हणजे हनुमान भजनी मंडळाने घेतलं. मी मनापासून त्याचं सगळ्यांचं कौतुक करतो. या ठिकाणी आपण उपस्थित आहेत आदरणीय आपल्या नगरपालिकेचे ब्रँड अँबॅसेडर, त्यांच्यामुळे खरं म्हणजे मोहनराव आहेत आणि गोविंद बापू आहेत, त्यांच्यामुळे खरं म्हणजे नगरपालिकेचा चेहरा आज देशभर गेलाय. ते गोविंद बापू पण या ठिकाणी आहेत, मोहनरावजी या ठिकाणी आहेत. मोहनरावांना एक विनंती फक्त करेल की, आणि मलाही भजनी मंडळाला एक सांगायचं की आपण म्हटलं होतं की आपण वैकुंठाच्या तिथे खरं म्हणजे हे रथ आपण पार करूया, परंतु माझी विनंती आहे सगळ्यांना की आपण रथ जो आहे तो जर नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये पार केला तर त्या ठिकाणी नोंदणी सुद्धा
म्हणजे प्रत्येक जन्म मृत्यूची नोंदणी आता ती आपल्याकडे कंपल्सरी आहे. नगरपालिका स्वच्छ बी हो. करून देते त्यामुळे आणि नगरपालिकेमध्ये त्याची नोंद पण होऊन जाईल आणि तो रस तिथून उपलब्ध होईल. आम्ही सगळी मंडळी म्हणजे बहिणी मंडळ सुद्धा आम्ही सुद्धा स्वतः सीओ साहेबांना आपल्या सगळ्यांना विनंती करतो की त्या ठिकाणी त्या रथाला एक छोटा ट्रॅक्टर त्या ठिकाणी जर उपलब्ध करून दिला तर त्याचा रथाचाही योग्य वापर त्या ठिकाणी निश्चितपणे होईल. जोपर्यंत आता नगरपालिका छोटा ट्रॅक्टर येत नाही आम्ही काही मंडळी एकत्रितपणे येऊ हनुमान भजनी मंडळाच्या माध्यमातून भाऊ त्यासाठी नॉमिनल चार्ज जर नगरपालिकेला उपलब्ध नाही करता आलं तर आम्ही करू, परंतु तो उपयोग हा त्या ठिकाणी वापरता येईल. शक्यतो आमचं मत आहे सगळ्यांचं की याचा वापर कमीत कमी व्हावा. कारण खरं म्हणजे निवृत्तांचं शहर आणि खऱ्या अर्थाने आयुष्य वाढवणारं शहर म्हणून खरं म्हणजे सासवडची ओळख होत चाललेली आहे. आणि म्हणून या सोपानकाठ्यांच्या नगरीमध्ये मी आपल्या सगळ्यांनाच भरपूर आयुष्य निरोगी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. तुकाराम महाराजांच्या जन्मी लीन होत असताना खरं म्हणजे 400 500 वर्ष म्हणजे 700 वर्षांपूर्वी ज्यांनी एक वेगळा संदेश तुम्हा सर्वांना त्या ठिकाणी दिला जो आजच्या युगात सुद्धा समाजाने प्रत्येकाने वैयक्तिक आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आचरणात आणला पाहिजे. त्या आदरणीय तुकाराम महाराजांचे त्यांनी वंदन करतो. आणि खरं म्हणजे तुकाराम दिल्लीच्या सर्वच विद्यार्थी मित्रांना त्या ठिकाणी आणि मैत्रिणींना खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना विनंती करेन की आपणही खरं म्हणजे तुकाराम गाथा अतिशय सोप्या भाषेमध्ये आहे, नेटवरती उपलब्ध आहे, ती वाचावी. खूप सरळ आणि सोपी आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये निश्चितपणे त्याची एक चांगली दिशा आपल्याला सगळ्यांना मिळू शकेल ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या सर्वांच्याच वतीने हनुमान भजनी मंडळाचं खूप मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो. हनुमान भजनी मंडळ नेहमीच मला वाटतंय आपल्या भागामध्ये माळवंती पण या ठिकाणी आहेत, आदरणीय आबा गिरमे पण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सगळे ज्येष्ठ मंडळी आता सासवडचे मामा आहेत, मागे हिवरकर मामा, सगळ्यांचं त्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आणि हनुमान भजनी मंडळ असोसिएट या ठिकाणी उपस्थित आहेत, आदरणीय भूमेनाना या ठिकाणी उपस्थित, पत्रकार सर्वच पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत, सगळ्यांचं स्वागत करतो.